हॅलो. तर चला कुणाला पण लगेच यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. तर देवेश कोळी प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ या. देवेश कोळी. देवेश कोळी आणि कुणाल कोळी आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. देवेश कोहली. तर चला मॅन ऑफ द मॅच कुणाल आपण या लगेच आपलं पारितोषिक घेण्यासाठी. तर चला मॅचला सुरुवात होते आणि आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम कुमार 11 तुर्बे आणि त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर गोठिवली 11 गोठिवली या दोन्ही टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे याची तुम्ही नोंद घ्या. आणि सलाम म्हणजे जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील आणि त्याच्या सोबत बॅटिंगसाठी दाखल झालाय नमित पाटील. हे दोन हार्ड हिटर सध्याच्या घडीला मैदानावर दाखल झालेत. कुमार 11 तुर्बे या टीमच्या दरम्यान बॅटिंग करण्यासाठी. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर भूषण पाटील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधनं धावा अक्षरशः बरसतात, परंतु या मॅचमध्ये काय करेल भूषण पाटील हे पाहणं देखील इम्पॉर्टंट आहे. एकविरा 11 बेलापूर आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय आणि आजचा मेगा फायनलचा दिवस आहे. सुपर संडे आणि सुपर संडेमध्ये सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये देखील खूप चांगलं प्रदर्शन केलं गावदेवी दिवाळी टीमने आणि पहिली मॅच जिंकले. ही सेकंड मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅचला इथून मात्र सुरुवात झाली. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज हर्षल. पहिला बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला भेदून हा बॉल चाललाय सरळ वन बाउन्स बॉडी लाईनच्या बाहेर. भूषण पाटीलच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार आलाय. खूप चांगला स्ट्रोक भूषण पाटीलने कन्वर्ट केला या बॉलवर. शरीराचा वेध जरूर घेतला गेला, फक्त प्रॉपर टाइम केलं, त्या बॉलला दिशा दिली, स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि या पहिल्याच बॉलवर 4 धावेची मोहर बॉलवर लावले भूषण पाटीलने आणि 4 धावेने टीमचं खातं इथून मात्र ओपन झालंय. पहिल्याच बॉलवर मोठा हिट आलाय हर्षल विरुद्ध. आणखीन एक बॉल उडवलाय ऑन साइडला. या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. भूषण पाटील नावाचं वादळ मैदानावर येताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 2 बॉलवर खूप इम्प्रेसिव्ह राहिलाय भूषण पाटील. चौकार नंतर हा षटकार खेचलाय आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढते. ही ताकद आहे खऱ्या अर्थाने कुमार 11 तुर्बे या टीमच्या दरम्यान.
जेव्हा जेव्हा भूषणची बॅट बोलली जाते तेव्हा तेव्हा मैदानावर धावा होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्या 2 बॉलवर देखील भूषणचं वर्चस्व राहिलंय. 10 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक थोडीशी महागडी सुरुवात झाली गोटवली टीमच्या दरम्यान. आणखीन एक हाफ ट्रॅकर. हा बॉल देखील पाठवलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. भूषणच्या बॅटमधनं आणखीन एक हवाई सफर. 6 धाव्यांसाठी षटकार आलाय. प्रॉपर टाइम होत आहे. पडल्यानंतर स्वतःसाठी थोडीशी जागा बनवली. बॅकफुटला गेला. पंच केलं त्या बॉलला आणि लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं भूषणने. लगातारचा हा दुसरा षटकार आलाय. 16 धावा 16 रन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करावं लागेल यावेळी गोलंदाज हर्षलला. हर्षलना इथून मात्र कमबॅक करणं इम्पॉर्टंट आहे. 16 धावा आतापर्यंत 3 बॉलमध्ये खर्च झाल्यात. यावेळचा बॉल टप्पा थोडासा पुढे टाकला. वेगवान हा बॉल होता. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला परंतु एकच धाव या मुवमेंटला कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. अमित पाटील आलाय स्ट्रायकिंग याला बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या 4 बॉलवर खूप चांगली बॅटिंग झाली कुमार 11 तुर्बे टीमच्या दरम्यान. 17 धावा धावफलकावर देखील लागल्यात. 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. हर्षलने या बॉलवर नक्कीच कमबॅक केलंय. रनअप मध्ये व्यत्यय जरूर आलाय गोलंदाजाच्या. त्यावेळचा बॉल बॅटची एज कोणती चुकी होणार नाहीये. बॅट्समन क्रमांक पहिला नमित पाटील इथून मात्र परतलाय स्वस्तात. गोल्डन डकचा शिकार होत असताना आणि पहिला हादरा कुमार 11 तुर्बे या टीमला बसलाय. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय रवी म्हात्रे. हा खेळाडू देखील खूप इम्पॉर्टंट आहे कुमार 11 तुर्बेसाठी कारण की चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय तुर्बे टीमकडनं. तो मैदानावर दाखल झालाय. एक गडी बस 17 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या 3 बॉलवर मोठे हिट आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं हर्षलने. शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक आहे या ओव्हरमधला. षटक क्रमांक पहिला आपल्यासमोर चालू असताना फुल टॉस बॉल ऑन साईडला. हा बॉल ट्रॅव्हल झाला डीपमध्ये. फिल्डर बॉलपर्यंत पोहोचेल. एकच धाव मिळते. तर करिश्मा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अर्थात एक युवा उद्योजक सन्माननीय प्रतीकदादा कोळी यांचं देखील इथे आगमन झाल्याने त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त होतो. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 18 धावा धावफलकावर. एक गडी बाद बॅटिंग करत असताना कुमार 11 तुर्बे या टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक दुसरं स्वराज म्हात्रे आलाय. पहिलाच बॉल खूप वेगवान रिलीज झाला. पडल्यानंतर एक्स्ट्रा पेस होतं. या बॉलला चांगला बाउन्स मिळाला आणि त्यानंतर हा बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. पाहिजे स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड होते. टीमची धावसंख्या 19 धावा. स्वराज म्हात्रे येतोय. रवी म्हात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा हात तळत असताना वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 18 धावा धावफलकावर लागल्या.
खूप चांगली सुरुवात कुमार 11 तुर्बे या टीमने केली. यावेळचा बॉल, या बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, स्टेअर केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. रवी मात्रेच्या बॅटमधनं क्रॅकिंग षटकार. नो बॉलचा इशारा जरूर आला अंपायरच्या दरम्यान. नो प्लस 6 धावा धावफलकावर ऍड होतील. स्वतःसाठी जागा बनवली, रूम बनवला आणि एक नेत्रदीपक फटका कन्वर्ट केला रवी मात्रेने या बॉलवरती. फ्री हिटची संधी आहे. त्यावेळेचा बॉल दिशा थोडी जर आपण पाहिली तर ऑप्टिकच्या बाहेर होती आणि गती थोडीशी कमी केली स्वराजने. आणि या बॉलवर पाहिजे स्वरूपात आणखीन एक सिंगल टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 27 धावा या धावफलकावर लागल्यात. 27 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. रवीच्या बॅटमधनं खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळचा बॉल लेगस्टिकच्या बाहेर पिच झालाय. व्हाईट बॉल येतोय आणि एक्स्ट्राच्या मदतीने एक धाव धावफलकावर ऍड होईल. चांगला बॉल ऑप्टिकच्या बाहेर होता. इनसाइड आउट हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला रवीच्या दरम्यान. बॅटच्या बॉटमला लागल्यानंतर फॉलो थ्रो मध्ये हा बॉल फील्ड होतोय. डॉट बॉल येईल. आणखीन एक चांगला बॉल. हा बॉल देखील चाललाय घोषित रिझन मध्ये. टीमची धावसंख्या 29 धावा, 29 रन्स. तर 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. आणखीन एक चांगला बॉल. डीप मधनं फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचेल. फक्त एकच धाव या मुवमेंटला कंप्लीट होते. सेकंड रन थ्रो थोडासा खराब झाला आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल 31 रन, 31 रन्स धावफलकावर देखील लागल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल मोठा हिट. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल. 1 बाउंड चेंडू गॅदर केला आणि एकच धाव या मुवमेंटला कंप्लीट झाली. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुमार 11 तुर्बे या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना एक गडी बाद 32 धावा. तर 32 धावा झाल्या धावफलकावर. 32 रन्स. रुणाला गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 30 षटक हाताळण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 18 धावा आल्या. या ओव्हरमध्ये देखील 14 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे गोटिवली या टीमसाठी. या ओव्हरमध्ये कमबॅक करणं इम्पॉर्टंट असेल या मुवमेंटला. जर कमी धावांपर्यंत रोखायचं असेल कुमार 11 तुर्बे या टीमला. रुणालचा बॉल फक्त हलक्या हाताने या बॉलला टॅप केले आणि एकच धाव. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्यात 33 धावा धावफलकावर लागल्यात. भूषण पाटील ऑन स्ट्राईक येईल. त्याच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं तर 4 बॉल फेस करत असताना 17 धावा धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. वैयक्तिक 17 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आल्यात. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये होता ऑन साइडला. बिग 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 हिट. भूषण पाटीलच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका. 6 धाव्यांसाठी हा येतोय षटकार. ही ताकद आहे भूषण पाटीलची. आतापर्यंतचा या इनिंग मधला 3रा षटकार ठोकलाय भूषण पाटीलने आपल्या बॅटमधनं.
चांगली बॅटिंग करतोय भूषण पाटील. एक चांगली इनिंग साकारत असताना आपल्या टीमसाठी. त्यावेळेचा बॉल सोडून दिलाय, परंतु शरीराचा वेट घेतला गेला. चांगला बॉल होता रुणालच्या दरम्यान. बॉडी लाईन गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिली तर 39 धाबा धावफलकावर लागल्यात. 39 रन्स. एक चांगल्या स्थितीमध्ये आहे कुमार 11 तुर्भे संघ बॅटिंग करत असताना. या ओव्हरमधले अजून देखील 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च झाल्यात. आणखीन एक मोठा हिट ऑन साइडला जर आपण पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक लगावलाय भूषण पाटीलने आणि हा येतोय भूषण पाटीलचा धमाकेदार षटकार. पावसाच्या सरी जशा मैदानावर बरसल्या जातात तसा बरसला अक्षरशः भूषण पाटील. प्रत्येक बॉलला मोठ्या हिट मध्ये कन्वर्ट केलंय. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. डॉट बॉल येतोय. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. तर सन्माननीय कल्पेशजी कोळी यांचे देखील इथे आगमन होते आणि त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. आई एकविरा बेलापूर या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल. भूषण पाटील साठी हा बॉल आणि यावेळी लिडिंग एज आणि भूषण पाटीलला इथून मात्र बाद व्हावं लागेल. ज्या विकेटची गरज होती गोठिवली टीमला ती विकेट इथून मात्र प्राप्त केली रुणालने आणि 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 गडी बाद 45 धावा धावफलकावर लागल्यात. कुमार 11 तुर्भे या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना पहिल्या सत्राचा खेळ आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावर लागल्यात. तर वेदांत आलाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी आणि नवीन बॅट्समन समीर मैदानावर दाखल होतोय. शेवटचे षटक आणि स्लॉग ओव्हर मध्ये वेदांतला आपण पाहतोय गोलंदाजी साकारत असताना पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर बॉल चाललाय डिक्लेअर स्वरूपात. एक सिंगल प्राप्त झाले. 5 बॉलमध्ये किती धावा येतील? 46 रन धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल. प्रयत्न तर खूप चांगला होता. एक धाव आणि एकेरीला दुहेरीमध्ये इथून मात्र कन्वर्ट केलंय. यावेळचा बॉल OUT बॅट्समन बाद होतोय. रवीला देखील इथून मात्र परतावं लागेल. हे षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय गोठिवली टीमसाठी. या ओव्हरमध्ये जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉल रिलीज झालेत आणि 3 धावा त्या मात्र खर्च केल्यात वेदांनी आणि 1 विकेट त्याने संपादित केले. ती मात्र रवी म्हात्रेची. एक मोठा बॅट्समन इथून मात्र बाद होतोय.
तर यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला, खूप चांगला स्ट्रोक, आल्या आल्या षटकार लगावलाय. तर टीमची धावसंख्या 6 वाढली, धावा लागल्यात 54 धावा, 54 रन्स. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपल्यासमोर चालू असताना खूप चांगला स्ट्रोक उमेशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, हा बॉल देखील ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल सेकंडचा कॉल येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. फंबल होतोय, थ्रो थोडासा खराब झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात आणि टीमची धावसंख्या 3 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर 57. शेवटचा एक बॉल इथून मात्र शिल्लक आहे या ओव्हरमधला, स्लॉगिंग ओव्हरमधला शेवटचा टार्गेट सेट करणारा चेंडू. किती धावा येतील शेवटच्या बॉलवर हे पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे समीर. शेवटचा बॉल, बॅटची लिडिंग एज आणि बॅट्समन झालाय बाद. 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय आणि एक इनिंगचा खेळ इथून समाप्त होत असताना 57 धावा धावफलकावर लागल्यात. 58 धाब्यांचं लक्ष आहे टीम गोठिवली 11 गोठिवली या टीम समोर. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर हर्षनच्या ओव्हरमध्ये 18 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये स्वराजने षटक हाताळलं, त्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या. तिसरं षटक रुणालने हाताळलं, त्या ओव्हरमध्ये 13 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि चौथे षटक वेदांतने हाताळलं, त्यामध्ये 12 धावा, 2 विकेट आल्या. भूषणने खूप चांगली बॅटिंग केली, त्याने 4 षटकार आपल्या इनिंगमध्ये लगावले. रवीने देखील एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि उमेशने देखील त्याच्या बॅटमधून एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 57 धाबा धावफलकावर लागल्यात आणि 58 धाब्यांचं एक टार्गेट सेट केलंय. तर सन्माननीय अतिथी कल्पेशजी कोळी आणि त्याचबरोबर प्रतीकजी कोळी यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर 58 धाब्यांचं लक्ष आहे आणि 58 धाब्यांचा टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी गोठवली टीमच्या दरम्यान 2 बॅट्समन मैदानावर दाखल झालेत. हर्षन आणि स्वराज म्हात्रे हे दोन्ही बॅटर मैदानावर दाखल झालेत.
58 धाब्यांचं एक लक्ष्य सेट केलंय कुमार 11 तुर्बे या टीमने. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाजी ट्रॅकवर अभि आलाय पहिले षटक हाताळण्यासाठी. 58 धाब्यांचे लक्ष्य आहे. या मॅचमध्ये 58 धाबा कंप्लीट करायच्या आहेत गोटिवली टीमला. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे हर्षन. हर्षन आणि स्वराज ही जोडी मैदानावर दाखल झाले. पहिल्या सत्रामध्ये भूषण पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली. तशीच बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटर्सला जर ही मॅच तुम्हाला जिंकायची असेल. सेकंड इनिंगचा पहिला बॉल, खूप चांगला स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर आहे समीर, बॉल गॅदर करेल. एकच धाव, एक धावेने इथून मात्र सुरुवात होते. खातं ओपन केलंय गोटिवली टीमच्या दरम्यान बॅट्समन हर्षनने. स्वराजवर खऱ्या अर्थाने नजर असेल या मॅचमध्ये. खूप चांगली बॅटिंग तो सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये करतोय. मॅचमध्ये देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल कॅप्टनला स्वराजकडनं. यावेळचा बॉल वेगवान होता, गती खूप जास्त होती या बॉलला. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर हा बॉल पिच झाला, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि त्यानंतर एस्टनच्या मागे रवी थोडा फंबल झाल्यानंतर या बॉलला स्टॉप केलाय. डॉट बॉल येतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये असे बॉल सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात, कारण की रबरचा तो बॉल असतो, एक्स्ट्रा बाउन्स त्या बॉलला नक्कीच सातत्याने मिळत असतो आणि ती गोलंदाजी मैदानावर होताना आपल्याला पाहायला मिळाली. यावेळचा बॉल बॅकवर्ड पॉइंटला स्टेअर केलाय, डीप बॅकवर्ड पॉइंटवर स्वराजच्या बॅटमधनं हा आलाय क्रॅकिंग चौकार 4 धावेंसाठी. चौकाराने आपलं खातं ओपन केलंय स्वराज म्हात्रेने. आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर लागली ती मात्र 5 धावा. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळचा बॉल एक्स्ट्रा बाउन्स, आणखीन एक बॉल चाललाय. लिडिंग एज घेतल्यानंतर लॉंग स्टॉपला बॉल दाखल झालाय. आणखीन एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. 2 बॉलच्या खेळीतून शिल्लक आहे. तर चला, पंचांचा निर्णय अंतिम आहे याची तुम्ही नोंद घ्या. जो डिसिजन पंच देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. 2 बॉलच्या खेळीतून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज अभि. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल परफेक्ट यॉर्कर, कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं. फक्त या बॉलला डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. तो थोडासा खराब झाला रवीच्या दरम्यान. दुसऱ्या डावेचा प्रयत्न होतोय. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. हे टेक्निकल क्रिकेट आहे. बुद्धीचा वापर स्वराजच्या दरम्यान आपल्याला या बॉलवर पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 8 धावा. 8 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. अजून 50 धावा इथून करायच्या आहेत. यावेळचा बॉल उडवलाय. व्हॉट अ स्ट्रोक.
काय फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला. लाजवाब अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्वराज मात्रेच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवर षटकार आला. एक ओव्हरचा खेळ इथून समाप्त होतोय आणि टीमची धावसंख्या एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली ती मात्र 14 धावा. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 44 धावा करायच्या आहेत. अठरा बॉल आणि 44 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आणि गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. गोलंदाज दीपक आलाय. यावेळचा बॉल स्वतःसाठी जागा बनवण्याचा प्रयत्न झाला परंतु वेग थोडासा जास्त होता या बॉलला. तर लेग बाय स्वरूपात आणखीन एक सिंगल धावफलकावर ऍड होते. 17 मध्ये 43 कराव्या लागतील ही मॅच जिंकायची असेल तर गोठिवली या टीमला. यावेळचा बॉल शरीराचा वेट घेतला गेला. डॉट बॉल येतोय ही खासियत आहे या गोलंदाजाची. पहिला बॉल जर आपण पाहिला तर खूप वेगवान होता. आत्ताचा बॉल थोडासा टर्न या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये हा बॉलने वळण घेतलं. स्वराजला वाटलं असेल की हा बॉल वाईट बॉल असेल परंतु बॉल शरीराला लागल्यानंतर डॉट बॉल येतोय. यावेळचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 ने वाढते. धावा लागल्या 16 धावा. तर 42 धावा अजून देखील इथून करायच्या आहेत. 42 रनची गरज आहे या मॅच मध्ये. दीपक पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या बॉटमला लागल्यानंतर हा बॉल चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि एकच धाव त्या मुवमेंटला कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेचे इक्वेशन सरेच्या गडीला मैदानावर सुरू असताना टेक्निकल क्रिकेट कुठेतरी खेळलं जाते दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. एक चांगली पार्टनरशिप जरूर बिल्ड झाली. 17 धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्यात. हर्षन येतोय स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी. त्यावेळेचा बॉल देखील स्लॉटमध्ये होता. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला. वेग थोडासा जास्त होता या बॉलला. आणखीन एक सिंगल आली. 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे या ओव्हर मधला. तर आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि आतापर्यंत 18 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. शेवटचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न.
आणि इथून मात्र स्वराजला बाद व्हावं लागेल. पहिला बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. सलामीवीर फलंदाजाला इथून मात्र परतावं लागतंय आणि पहिला हादरा टीम गोठिवली 11 गोठिवली या टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 19 धावा आणि येणारे 12 बॉलमध्ये आणि धावा करायच्या आहेत 39. 12 चेंडू आणि 39 धावा. तर 12 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी 39 धावा इथून मात्र कराव्या लागतील या इनिंगमध्ये टीम गोठिवली या टीमला. पण आतापर्यंत जर आपण पाहिले तर दीपकने खूप चांगलं षटक हाताळलंय. त्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धावा खर्च झाल्या फक्त 5. एक विकेट त्याने संपादित केला जो महत्त्वपूर्ण विकेट होता टीम कुमार 11 तुर्बेसाठी आणि स्वराजला परतावं लागलं. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. हे महत्त्वपूर्ण षटक आहे दोन्ही टीमसाठी कारण की या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणं इम्पॉर्टंट असेल गोठिवली टीमला. परंतु या ओव्हरमध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर पुन्हा एकदा खूप चांगली वापसी होईल कुमार 11 तुर्बेट या टीमसाठी. राकेश येतोय अवांतर धावेने इथून मात्र सुरुवात झाली. 1 बाउंसचा इशारा जरूर अंपायरच्या दरम्यान आलाय. तर 20 धावा धावफलकावर लागल्यात. 38 धावा इथून करायच्या आहेत 12 बॉलमध्ये. चांगला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला त्या बॉलला. हर्षनकडे कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं. या बॉलसाठी येतोय डॉट बॉल. अवांतर धावेने या ओव्हरची सुरुवात झाली परंतु या बॉलवर खूप चांगला टप्पा पकडलाय गोलंदाज राकेश याने. षटक खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावेळचा बॉल अप्रतिम झेल नमित पाटीलच्या दरम्यान. वॉट अ कॅच. 1 हँडेड हा झेल पकडलाय नमित पाटीलने. हर्षनच्या बॅटमधनं चाबूक सारखा बॉल तो निघाला. मिड विकेटच्या रिजन मध्ये तो तैनात होता आणि तिथे मात्र एक अप्रतिम झेल नमित पाटीलने पकडलाय. या स्पर्धेमधला सर्वात उत्कृष्ट झेल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन हर्षन इथून मात्र बाद झालाय. 2 गडी बाद 20 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. 10 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 38. बॅट्समन वेदांत आलाय. हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या 21. तर 9 बॉलमध्ये 37 रन्स इथून करायच्या आहेत. 37 धावा अजून देखील इथून कंप्लीट कराव्या लागतील. खूप चांगलं षटक आतापर्यंत राकेश देखील हाताळतोय. 3 बॉल त्याने रिलीज केलेत आणि 3 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावा त्याने खर्च झाल्यात. आणखीन एक बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे या ओव्हर मधला.
आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय आणि शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. सात बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 36. 7 चेंडू आणि 36 धावा. हा बॉल देखील चाललाय घोषित रिजन मध्ये. 5 बॉल तर 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 35. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धावा आल्या त्या फक्त 4. तर 6 बॉलमध्ये 35 धाब्यांची गरज आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी हेमंत आलाय. तर चला दिवाळी टीमचा कॅप्टन आपण रेडी राहा लगेच. यावेळचा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्यात 24 धावा. यावेळचा बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल परंतु हा बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 धाव्यांसाठी हा येतोय षटकार. या इनिंग मधला दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. तर 5 बॉलमध्ये 28 धावा करायच्या आहेत. यावेळचा बॉल लिडिंग एज. हा बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 बॉलमध्ये 27 धावा करायच्या आहेत. आणखीन एक बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 32 रन्स धावफलकावर लागल्यात. इथून मात्र कॅच ड्रॉप होते. तर चांगला बॉल आणि मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय कुमार 11 तुर्बे या टीमने. तर चला गावदेवी दिवाळी टीमचा कॅप्टन आणि कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन आपण लगेच